महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे विधानसभेच्या तयारीसाठी सध्या राज्यव्यापी दौरा करत आहे। विदर्भ दौऱ्यावर असताना नागपूर येथील रवी भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्राच्या सद्यस्थितीवर भाष्य केले। आज महाराष्ट्राची जी स्थिती आहे ती याआधी मी कधीही पाहिली नव्हती। महायुती आणि मवियामध्ये विधानसभेच्या तिकीट वाटपावरून संघर्ष होईल असे मी पूर्वीच सांगितले होते। लोकसभेत त्याची झलक दिसली आहे, त्यामुळे आता आमच्यासाठी पोषक वातावरण आहे असे राज ठाकरे यांनी सांगितले। यावेळी त्यांनी वरळी विधानसभेतून उमेदवार देणार असल्याची घोषणा केली। वरळीत 37 ते 38 हजार मते आहेत। मागील निवडणुकीत आम्ही लढलो नव्हतो, मात्र यावेळी आम्ही वरळीसह सर्व मतदारसंघातून उमेदवार उभे करू। शिंदे आणि फडणवीस यांच्या विरोधातही आमचे उमेदवार असतील असेही त्यांनी जाहीर केले। राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की पक्ष पातळीवर किती जागा लढवायच्या यासाठी सर्वे सुरू आहे। 2009 साली 225 जागांवर निवडणूक लढवण्याचे त्यांनी सांगितले आणि यावेळी किमान तितक्याच जागांवर उमेदवार देण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले। लाडकी बहीण योजनेबाबत भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले की लोक हुशार आहेत, जर त्यांना पैसे मिळत असतील तर ते नक्कीच घेतील, पण मतदान मात्र वेगळे करतील। लोक काम मागत आहे, फुकटचे पैसे नाही। शेतकरी वीज मोफत मागत नाही, त्यांना अखंडित वीज हवी आहे। राज्यातील अनेक नोकऱ्या आहेत, पण स्थानिकांना त्या मिळत नाही। बाहेरील राज्यातील लोकांना कळते की महाराष्ट्रात टॅक्सी रिक्षाचे परवाने मिळत आहेत, ही कोणती पद्धत आहे। महिलांवरील वाढत्या अत्याचारांवर भाष्य करताना त्यांनी बदलापूरची घटना नमूद केली आणि आपल्या पक्षाने ती उघड केल्याचे सांगितले। अशा घटना वारंवार कशा घडतात हे मला समजत नाही असेही ते म्हणाले।